अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीमंत स्वामी नरसिंह सरस्वती महाराजा की जय. गुरु महाराजांची ही सेवा कशा प्रकारे फलदायी झाली याचे अनेक दाखले मला मिळालेले आहेत. म्हणजे अनुभूत्या मला मिळालेल्या आहेत. खरं तर अनुभूती कोणाला सांगत नसतात, तरी पण एक फक्त सर्वसामान्य माणसं भक्तिमार्गाला लागावेत म्हणून करता काही गोष्टी मी तुम्हाला नक्की सांगेन अगदी. कारण मला कितीही दूरचा प्रवास झाला आणि माझा आवाज असं वाटतं की ज्या वेळेला मी इथं येतो आणि रूममध्ये जातो त्यावेळेला असं वाटतं की आज आपण गाऊ शकणार नाही, पण ज्या वेळेला इथे येऊन बसतो त्यावेळेला असा खाडकन आवाज लागून जातो. ही त्यांची कृपा आहे, महाराजांची कृपा आहे. अशा अनेक गोष्टी माझ्या जीवनात आलेल्या आहेत. महाराजांचे एवढे दाखले मला मिळालेले आहेत. आणि लहानपणापासून मुळातच मी दत्तभक्त. याच्या अगोदर मी गाणगापूरला जायचो. गाणगापूरला 2-2, 3-3 महिने राहायचो. मी राहिलोय तिथं. आणि तीच मूर्ती कारंजाला हे आहे, कारण मूळ क्षेत्र कारंजा हे आहे त्यांचं. ही त्यांची जन्मभूमी आहे. ज्या वेळेला मला हे समजलं त्यावेळेला मला समजायला आणि कारंजाचं निमंत्रण यायला एकच गाठ पडली. आणि त्यावेळेपासून मी इथंपर्यंत सेवा करतो. ही इतकी सेवा आनंददायी आहे. बस माझा मी राहतच नाही. स्वामीची मूर्ती समोर दिसल्यानंतर